नाशिकमध्ये संजय राऊतांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चातील ही दृश्य. नाशिकमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मोठी गर्दीही पाहायला मिळाली. नाशिकातील खड्ड्यांमुळे काही लोकांचे जीव गेले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे जीवघेण्या या खड्ड्यावरून निषेध व्यक्त करण्यासाठी काही जण यमदूताचं वाहन असलेला रेडा घेऊन सुद्धा आले होते, तर काहींनी खड्ड्यामुळे जखमी झाल्याचं प्रतिकात्मक रूप घेऊन निषेध व्यक्त केला. यमराजच्या वेशातील तरुण देखील मोर्चात सहभागी झाले होते. खड्ड्यांच्या प्रश्नावरून नाशिक महानगरपालिकेवर हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांचीही गर्दी झाली होती. संजय राऊत यांच्या नेतृत्वातील हा मोर्चा नाशिक महानगरपालिकेवर धडकला. नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि महानगरपालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून महानगरपालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली. या मोर्चाच्या ठिकाणी खड्ड्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 7 नागरिकांचे फोटो लावण्यात आले होते. या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच खड्ड्याच्या प्रश्नावर प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. मोर्चामध्ये एका शिवसैनिकाने यमराजाचा वेश धारण केला होता. नाशिकमधील खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांच्या मृत्यूला आपण जबाबदार नसून प्रशासन जबाबदार असल्याचं सांगत शिवसैनिकांकडून महानगरपालिकेवर जबाबदारी निश्चित करण्याचीही मागणी करण्यात आली. नाशिकमध्ये अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांवरूनच ठाकरेंच्या सेनेने हा मुद्दा उचलून धरलेला आहे. अनेकांचे जीव गेलेत, आता तरी जागे व्हा अशा आशयाचे बॅनर सुद्धा या मोर्चामध्ये पाहायला मिळाले. संजय राऊतांनी भाषण करताना नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचे मृत्यू झालेत, त्यामुळे नाशिकचे आयुक्त आणि कुंभमेळा मंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. तसेच शिवसेना तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, याची जबाबदारी नाही का? कशासाठी खुर्ची उभवता? हसत हसत 5 लाख रुपये देता. गरिबाच्या जीवाची किंमत 5 लाख रुपये आहे का? लक्षात घ्या, मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी दिले पाहिजेत आणि जखमींना 50 लाख रुपये दिले पाहिजेत असं संजय राऊत म्हणाले. नाहीतर मोठ्या खड्ड्यात भाजपचे 72 नगरसेवक टाकू, बाकी खड्ड्यात मिंदेंचे नगरसेवक टाकू असं देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी या मोर्चात थेट भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला पाहायला मिळाला. गिरीश महाजन यांच्यावर देखील त्यांनी टीका केली. रेडा तुझ्या मागे लावणार, सगळ्या भानगडी समोर आल्या तर नाशिकमध्ये समोर आणू. सगळे घाबरले आहेत, गेट लावून आत घेतला आहे असं देखील ते म्हणाले. आणि संजय राऊत यांनी एक प्रकारे या मोर्चात आक्रमक रूप आपलं दाखवलं. दरम्यान गिरीश महाजन यांच्यावर सर्व स्तरातून मोर्चामध्ये टीकाही करण्यात आली. नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी काढलेला हा मोर्चा महत्वाचा मानला जातोय. त्यामुळे ठाकरे यांनी आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे का आणि संजय राऊत हे विशेष लक्ष देतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच राऊतांचा हा मोर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.